नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज एक प्रश्न आलेला की आपल्या घरातील मास्टर बेडरूम याबद्दलची माहिती सांगावी। मास्टर बेडरूम म्हणजे आपल्या घरातील मुख्य व्यक्ती किंवा प्रमुख व्यक्तीची बेडरूम म्हणजे किंवा आपल्या घरातील कर्त्या पुरुषाची बेडरूम म्हणजे कर्त्या पुरुषाची जे बेडरूम असते त्याला मास्टर बेडरूम म्हणतात। म्हणजे आपल्या घरातील जो प्रमुख व्यक्ती आहे किंवा मुख्य व्यक्ती आहे जो ज्यांच्या खोलीची झोपण्याची जागा म्हणजे त्यालाच मास्टर बेडरूम म्हटले गेले आहे। वास्तुशास्त्रानुसार मास्टर बेडरूम हे नैऋत्य दिशेला असावे। नैऋत्य दिशा म्हणजे पश्चिम व दक्षिण याचा कोपरा किंवा कॉर्नर म्हणजे नैऋत्य दिशा। मास्टर बेडरूम ही आयताकृती असावी। तसेच मास्टर बेडरूम मध्ये झोपताना जो आपल्या घरातील कर्ता पुरुष आहे यांनी झोपताना आपले पाय हे उत्तर दिशेला करून झोपावे व मास्टर बेडरूम मध्ये झोपताना त्यांच्या बेडरूम मध्ये लोखंडी जड किंवा वजनदार साहित्य वस्तू ह्या बेडमध्ये नसाव्यात। तसेच जर मास्टर बेडरूम मध्ये आरसा असेल तर रात्री झोपताना आरशाला पडदा लावावा, कारण आरशामध्ये पारा हा धातू असतो त्यामुळे याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो। त्यामुळे रात्री झोपताना जर मास्टर बेडरूम मध्ये आरसा असेल तर तिथे आरशाला पडदा लावावा। तसेच मास्टर बेडरूम मधील ज्या फरशा आहेत त्या फरशा चमकदार असू नये व देवदेवतांचे फोटो किंवा जे मूर्त्या आहेत त्या मास्टर बेडरूम मध्ये नसाव्यात याची आपण काळजी घ्यावी। मास्टर बेडरूम ही नेहमी आयताकृती असावी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार।